काल विधानसभेमध्ये भुजबळांनी त्यांच्या हत्येची भीती व्यक्त केली होती। विधानसभेमध्ये आपल्याला गोळी मारली जाऊ शकते असा पोलिसांचा रिपोर्ट असल्याचं भुजबळ म्हणाले होते। मात्र असं असतानाही भुजबळांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर सुरक्षाच नसल्याचं वास्तव पुढारी न्यूजनं समोर आणलं होतं। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी याचा आढावा घेण्यासाठी भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचताच पोलिसांचा बंदोबस्त आज वाढवण्यात आला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। भुजबळांच्या घराबाहेर सकाळी सुरक्षा नव्हती, मात्र पुढारीच्या बातमीनंतर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मला गोळी मारली जाऊ शकते अशा प्रकारचा गंभीर आरोप काल विधानसभेमध्ये भुजबळांनी केला आणि त्यानंतर आज त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बंदोबस्तामध्ये कालच वाढ करण्याबाबतच्या सूचना संबंधित पीआयना आणि संबंधित एसीपीना मी स्वतः दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे रात्री पण बंदोबस्त वाढवला होता। रात्री मी बंदोबस्त या ठिकाणी चेक केला होता। सकाळी देखील बंदोबस्त चेक करण्याकामीच मी या ठिकाणी आले होते आणि त्या अनुषंगाने बंदोबस्त लागलेला आहे। जो काही बंदोबस्त होता तो फक्त तो आतल्या साईडला होता। जो बंदोबस्त आहे त्यांना जो इथं फ्रंटला असणं अपेक्षित होतं ते आतल्या साईडला बंदोबस्त उपस्थित होता। बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यांचा जो फार्म हाऊस आहे, जे घर आहे, त्या संबंधित ठिकाणी देखील आम्ही बंदोबस्त वाढवलेला आहे।